ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। शुद्ध सत्वाचा शुक्लांबर कासे कशिला मनोहर स्वर्णवर्ण अलंकार तुझ निसाचार शोभती तुझ देखे जो नरू त्यासी सुखाचा होय संसार या लागी विघ्नहरू नामधरू तुझे साचे जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची बंधू चरण श्री गुरूंचे नमस्कार होणे आता पांडुरंगाकार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आध्यत्रय जननी देवाची विठ्ठल
मळे भुली घर जानी बाट गोरस बेचने आई हाट काना रे मनमोन लाल सबई बिखरे देखे गोपाल हुतो थकीत भैरे तुका भागा रे सब मन को धोका काना रे मनमोहन लाल सबई बिखरे देखे गोपाल विठल. मंडळी गवळण हिंदीमध्ये पण तुकोबरायांची तुकोबराय वर्णन करतात. कोणाचं वर्णन करतात? परमार्थात भटकलेला प्रपंचात गुंतलेला अशा साधकाचं वर्णन आहे. मै भुली घर जाणी बाट. मी घर चालले होते, मी रस्ता बुडले, रस्ता विसरले. मै भुली घर जाणी बाट. कशाला गेली होती बाई तू? गोरस बेचेने आई हाट. हाट म्हणजे बाजार, गोरस म्हणजे दूध. मग का चुकली? मला पंचायत पडली नाही का? सबई बिखरे देखे गोपाल. सगळीकडे कृष्णच दिसतो मला, गोपाळ दिसतात. मग मला अशी पंचायत पडली, कहा पगडारू देखे अनेरा. कुठं पाय टाकू? जिथं पाव तिथं कृष्णच आहे, कुठं पाय ठेवू? कहा पगडारू देखे अनेरा. देखे तो सब वहीने घेरा. सगळ्या ठिकाणी कृष्णच मला दिसतोय, काय करावं? म्हणून त्यावेळेला तिची अवस्था अशी झाली. ते वर्णन तुकोबराय करतात. होतो थकीत भय रे तुका. त्यावेळेला मी घाबरले नाही का, आणि भय रे तुका, मला भीती वाटली. आणि मी सगळ्यांना सांगितलं, भागा रे सब मनको धोका. पळा. पळा म्हणजे कुठं पळा? प्रपंचामधून बाहेर पळा आणि एक दिवस तरी काल्याचा प्रसाद खायला या. याचा अर्थ असा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घरी जर खाल्ला ना तो रवा खाऊ, आणि इथं जर खाल्ला ना तर प्रसाद खाऊ. बरं का मंडळी, फरक सांगतो मी तुम्हाला. नारळ गल्लीत फोडलं तर काय खा म्हणणार तुम्ही? खोबरं. बरोबर आहे. तेच नारळ मारुती पुढे फोडा आणि काय खाल तुम्ही? मग प्रसाद. मग प्रसाद खायचं का खोबरं खायचं? तसं हा महाप्रसाद आहे, नुसता प्रसाद नाही. हा महाप्रसाद आहे, हा गोपालकृष्णाचा महाप्रसाद आहे. मंडळी, सांगण्याचं एक तात्पर्य असं आहे, साधू संतांच्या आशीर्वादाने बरं का, ह्या तरुण पिढीच्या मार्गदर्शनाने चालत आलेला हा वारकरी संप्रदायाचा एक मार्ग आहे, पंथ आहे. आणि एक तर तरुण पिढीकडे लागत नाही. ह्या गावच्या तरुण पिढीला मी का वंदन करतो की ही सगळी तरुण मंडळी, अरे काही माणसं त्यांच्याजवळ जर काहीच नाही म्हणावं तर ते पंक्ती देतात, कीर्तनाची तारीख घेतात. मग ते दुबळे का भिकारी? अरे त्याच्या इतकं श्रीमंत कोणीच नाही. तुम्हाला सांगतो, खूप श्रीमंती कमवून ठेवली असेल आणि दान द्यायची पात्रता नसेल, त्याला दुबळं म्हणाल का भिकारी म्हणाल? तुम्ही काय म्हणणार त्याला? अरे त्याच्या इतका भिकारी कोणीच नाही. तुम्हाला सांगतो, देण्याची प्रवृत्ती पाहिजे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, एक लहान मुलगा घ्या, त्याला एक बिस्किटचा पुडा द्या, तुम्हीच द्या आणि त्याच्याकडे मागा. परत द्यायची प्रवृत्ती जर असली, समजायचा मुलगा 100% आईबापांना सांभाळेल. आणि ज्याने परत दिलाच नाही ना, समजायचं हे खादाडच आहे समजायचं. एक दिवस इस्टेट सुद्धा खाऊन जाईल, आईबापांना तो सोडूनच देईल. माणसाची प्रवृत्ती पाहिजे. एक सांगू का, ज्याची वृत्ती कशी होते बा, बाजरी पेरली तिथं खोळीत उतरतात का? पिता यश शुचिर्भूत माता यश पतिव्रता. ज्याची आई पवित्र आहे, ज्याचा बाप शुचिर्भूत आहे, त्याची संतती कधीच बिघडणार नाही. म्हणून यशाकरता मंडळी, आपल्या नवी पिढीला इकडं वळण द्या, इकडं मार्ग दाखवा. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, जगाच्या मिळे न दिसती दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी. जिथं पाहा तिथं देवच आहे, पण तो पाहताला दृष्टी सगळ्यांना आहे, पण देवाकडे पाहण्याची सुद्धा दृष्टी लागते. विठ्ठल. मी पहिले
आपल्या नव्या गावातल्या नव्या पिढीचा आभार मानतो, त्यांना वंदन करतो. जुनी पिढी चांगली होती म्हणून नवी पिढी चांगली आली. आणि मी ज्यांच्यामध्ये भजन शिकलो बरं का, ती मंडळी आज पुढे बसली. हे म्हातारे 2-4 बसले पुढे. हे कधीपासून आले होते देवदाऱ्यामध्ये? ऐका कान उघडून सगळेजण. देवदाऱ्यामध्ये फक्त 7 फूटची जागा होती त्या वडाखाली. दाम पाटील बरोबर आहे ना? आता काही जोडीदार गेले, पण जे आहेत ते त्यांच्याकरता सांगतो. 7 फूट जागा होती. तेव्हापासून देवदाऱ्यात आम्ही भजन करतो. कधीच कंटाळा केला नाही. बरं, त्या काळी काय आम्हाला सोपाऱ्या नव्हत्या, दातच नव्हते आम्हाला. आम्हाला नारळ द्यायला, पाणी पाजायला तिथं कोणी नव्हतं. येतं ना तुमच्या लक्षात? आणि परमार्थ असाच आहे. परमार्थ मानपानाचा आहे. मान नको, अभिमान नको, गर्व अहंकार नको. हे इतके टाकून शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणून मुक्ताबाई महाराज म्हणतात, परमार्थ करायला खानदान लागते बाबा, पवित्र हा देह लागतो, ही कायाच पवित्र लागते. त्याच्याशिवाय इथं भगवंताचं नाम उतरू शकत नाही. तुम्हाला सांगतो, इथं जर राक्षस भरला असेल ना, मग देव येईल कसं? म्हणून ह्या जगामध्ये परमार्थ करायला ही अशी पवित्र मंडळी लागते. आता ही मंडळी पहा ना, आपल्या अतुल महाराज हे सगळे वारकरी तयार केले. आपल्या गावाचं नाक उंच करतील ती काही दिवसात. हेच एक वाचस्पती होते. येतं का लक्षात? पण आपण आपल्याला रोग कोणता आहे? नाही, त्याचं नावच टाकायचं नाही. याचं नाव नको टाकू. त्याने काय केलं? एक अभंग तरी पाठ कर, एक ओवी तरी पाठ कर. ज्ञानोबा आहे का म्हणतात, एक तरी ओवी अनुभव. त्याने एवढी गाथा पाठ केली. आता इकडे पण आमचे महाराज उंची पाहिली का काही नाही, पण त्यांच्या गाथा गायन गगनावनी वाढ नामा आहे. येतं का तुमच्या लक्षात? आणि ही जी तरुण मंडळी, बरं का, खरं सांगू का, माफी मागून बोलू का मंडळी, मला हे कीर्तन करता करता आता यांच्या हाताखाली, आता म्हणतो मी, तरी हे 42 वर्ष लागलं. येतं ना लक्षात? पण तेव्हापासून आजपर्यंत, ते आजपर्यंत कशी भेटले ते नाही म्हणत, पण ही मंडळी मला इतकी पवित्र दिसली. आपल्यामध्ये चक्रम एकही सापडणार नाही तुम्हाला. वादक सोबर का नाही तर वादक बी असे अवलादी राहतात, कुठं ठाप मारून देतील भरोसा नाही. बोवा उलटा फालता आलं का? उलटावरही समाजाला कळत नाही बरं का, ते सुद्धा थोड्याच लोकांना कळतं. ही आमची मंडळी समोर बसलेली 7 ठेकी, 11 ठेकी, 9 ठेकी, ठाईचे राग म्हणतात महाराज. आता ते अवतार संपला म्हणून परशुरामासारखे बसले ते गप्प एका जागेवर. येतं का तुमच्या लक्षात? भगवान परशुरामाने अवतार संपून घेतला, थांबले. रामप्रभूच्या गळ्यात हार टाकून दिला 7व्या अवतारामध्ये, आणि परशुराम गप्प बसले. तशी आता ही जुनी मंडळी आता शांत बसली. एक लक्षात ठेवा, जगामध्ये काही कमवायचं असेल, संपत्ती नका कमवू. काही लोक काय म्हणतात, बरोबर काहीच येत नाही, कार्य येत नाही, असं नाही ना बाबा. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. देव पाहावो, देव पाहावो, उंच टाई उभे राहो. उंच ठिकाणी राहा, उंच पण एक मन मोठं करा. उंच पण करणं म्हणजे मन मोठं करणं. आणि ज्याला मोठं व्हायचंय त्याने संप्रदायामध्ये, गावामध्ये, घरामध्ये चक्रम कराय ना, चांगलं म्हणा. तो माणूस एक दिवस मोठा होतो, बनत बनत बन जाय, तो सगळ्यात मोठा होतो. म्हणून माणसाने जीवनामध्ये कोणाला मान द्यायला शिका. आता नेमकी तीच वृत्ती कलियुगामध्ये मानपान हा विषयच राहिला नाही. तो म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा. आता मी झालं. पण एक लक्षात ठेवा, हे मी म्हणणारे एक दिवस हवा 100% निघते. एक दिवस 100% निघते. मी या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या अभंगाकडे वळतो. मंडळी, सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे हा तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांचा अभंग आहे. म्हणजे तुकाराम महाराजांची उंची सांगितलेली आहे, तुका आकाश आहे एवढा. येतं का लक्षात? तुकोबरायांच्या भक्तीसारखी भक्ती नाही. तुका झाला शे कळस, भक्तीचा कळस ज्यांनी केला अशा तुकोबरायांचा हा अभंग आहे. मला एक सांगा, तुकोबरायांना त्रास द्यायला अमेरिकेतून लोक आले होते का हो? माझ्याकडे लक्ष आहे का मंडळी? मी 1 तास बोलणार आहे आज, मी जास्त वेळ घेणार नाही. तुकाराम महाराजांना त्रास द्यायला अमेरिकेतून लोक आले होते, पाकिस्तानातून आले होते. अरे देव मध्येच होते. तुकोबरायांना विचारलं तुमचं गाव? तुकोबराय म्हणतात तिथील पवित्र जन्म. कुठे? देहू गावातला पवित्र जन्म आम्हा.
असा पवित्र जन्म म्हणजे त्या गावातला आहे. पण ज्या दिवशी गावचे पोलीस पाटील कोपले, बिघडले, सगळं गाव बिघडलं त्यांच्या मागे, त्यावेळेला तुकोबरायांना एकाने रस्त्यात विचारलं, तुकोबा कशी काय तुमचं गाव कोणतं? त्यावेळेला तुकोबरायांनी काय उत्तर दिलं माहिती का? घर विसरलो, दार विसरलो, नका सांगू मज त्या गावची थोरी. त्या गावची मोठायकी माझ्याजवळ करू नको. आता जी मंडळी त्रास देत होती त्याच मंडळीने आता काय केलं माहिती का? तुकाराम तुकाराम करून पोट भरतात देवमध्ये. येतं ना तुमच्या लक्षात? ज्ञानोबरायांच्या बाबतीत तसं घ्या, नाथ महाराजांच्या बाबतीत घ्या, जेण्याबाई महाराज, सगळी संत मालिका पहा तुम्ही. त्यावेळेला संत महात्म्याने एकच उत्तर दिलं, हे नरा आत बघ जरा, देव आहे खरा, देव आतला देव जागा करा. म्हणून संत महात्मे म्हणतात, जागे व्हा आणि परमार्थाला लागा. विठ्ठल आता जागा रे भाई, आता जागा रे भाई, आता जागा रे भाई नो, आता जागा रे भाई नो, जागा भागा रे भाई नो, भागा रे भाई नो, जागा रे भाई नो, आता जागा रे भाई नो, जागा जागा रे भाई नो, आता जागा रे भाई नो, आता जागा रे भाई नो, आता जागा रे भाई नो. मंडळी, आपण भरपूर कॅसेट ऐकतो. हा अभंग आमची जुनी मंडळी जसे म्हणायचे, आजही ती कॅसेट ऐकायला मिळणार नाही, असे गोड म्हणायचे. ते ऐकून आमच्या हवा निघून जायची. वा, कारण आहे त्याला. देवाने काय केलं माहिती आहे का? एक आहे, एक नाही. तुम्हाला जे दिलं ते यांना नाही, यांना जे दिलं ते तुम्हाला नाही. तुम्हाला दिलं, सगळ्यांना दिलं असतं देवाने, पण आपण कोणालाच वाट दिली नसती. येतं लक्षात? म्हणून कोठे काही एक आहे. पकवाज बाजू का पण यांच्यासारखं नाही जमणार सगळ्यांना. पण महाराज हातात फार गोडवा आहे. माणूस दिसायला बारीक आहे, पण हात नाही बारीक, ते बोट नाही बारीक. माझी वाणी वर्णी तुझ्या गुणना, माझी वाणी गुणना, महाराज असं वाटतं कपडे काढून टाकावं, कुस्ती खेळून घ्या. गोडे बरं का महाराज, आवाज फार गोड आहे ह्या वयात, नाही का? मंडळी, ही सरस्वती सगळ्यांच्या वाणीवर नाही बसत. राक्षसांनी तपश्चर्या केली तरी ती बसली वाणीवर, पण काय डाव मारला माहिती आहे ना? कुंभकर्णाचा इतिहास घरी जाऊन वाचा. त्याच्या वाणीवर बसली आणि त्याला काय सांगितलं? इंद्रपद म्हणायचं होतं त्याला, पण ती बसली आणि शब्द फिरून दिला. काय केलं? निद्रपण सांगितलं. निद्रा बाजूला झाली, इंद्रपद बाजूला झालं आणि निद्रापमध्ये आणली. येतं लक्षात? ही सरस्वती शास्त्र जे आहे ना महाराज, एकदम बारे. तपश्चर्या राक्षसाने केली, पण हात पुढे लक्ष्मणाने केले, हातात शस्त्र आलं. तसं हे शास्त्र आणि शस्त्र, बरं का, लक्षात ठेवा. वारकऱ्यांचं खरं शस्त्र म्हणजे काय? काय शस्त्र आहे वारकऱ्यांचं? खरं शस्त्र सांगू तुम्हाला, क्षमा शस्त्र दया नराचे अंगी, दुष्ट तया प्रति काय करी. वारकऱ्याचं खरं शस्त्र तेच आहे, दोन्ही हात जोडणे. एकदा चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य बरोबर चालले, पण समोरून मात्र वाघ येतो. त्यावेळेला चंद्रगुप्ताला मागे केलं आणि चाणक्य अशी सरळ उभे राहिले. पापने मात्र पाळली. चंद्रगुप्ताने विचारलं, महाराज वाघ कस काय फिरवला? त्यावेळेला चंद्रगुप्ताने सांगितलं, आपली दृष्टी मूर्खावर पडू द्यायची नाही, आणि पडली तर खाली पडू द्यायची. कळतं का मी काय बोललो?
त्या वाघाकडे पाहत राहिले, पण पापणीला पापणी नाही लावली, सरळ पाहत राहिले. वाघाने पाहिलं आणि सरळ परत फिरला. येतं का तुमच्या लक्षात? म्हणून अंतकरणे साफ ठेवा, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याकरण खाती सर्पतया. मंडळी, वेळ थोडा आहे, आपल्याला 1 तास दिलेला आहे. 1 तास उरला खटवांगरायास. बरोबर आहे. 1 तासात सगळा खेळ करायचा आहे. ह्या मृत्यूलोकामध्ये अनेक अवतार झाले. भगवंताचे किती अवतार झाले? भागवत वाचला तर 27 अवतार आहे. काकडा आरती करत असाल तर मग अनंत अवतार येशी भक्ता कारणे. अनंत अवतार आहे. पण भगवंताचं म्हणणं असं आहे, मी आहे अवताराच्या राशी आणि तुम्ही आहेत अपराधाच्या. इतका फरक आहे. तुम्ही अपराधाच्या राशी. त्याला कारण सांगतो मी तुम्हाला. जर मुलगा अंगणात माती खात असेल, आईने जर पाहिले ना, आरोळी ठोकली बाळ्या म्हटलं, बाळ्याच्या लक्षात येतं, पळत येतं, दारापुढे उभा राहतो, पण मात्र वर पाहत नाही. आई हातात पाणी घेऊन उभी आहे, त्याच्या तोंडावर पाणी मारायला. त्यावेळेला तो वर पाहत नाही. आई म्हणते वर पाय. त्याला माहिती आपण माती खाल्लेली आहे, तो कधीच वर पाहत नाही. तसं मंडळी, या माझ्या कमी वयामध्ये महाराष्ट्रातले सगळे तीर्थ पाहिले, पण दर्शन घेताना स्त्री पुरुष सगळे पाहिले मी. एकाचे डोळे उघडे दिसत नाही मला. पांडुरंगापुढे जर उभे राहिले ना, डोळे बंद करूनच दर्शन घेतात. का हो असं? काय नेमकं काय? त्याचं कारण आहे, प्रत्येक अवतारामध्ये, प्रत्येक जन्मामध्ये आपण उपाधीच करत आलो. म्हणून देवापुढे गेल्यावर आपलं मन साक्षी देतं. पाप झाले माझे हाती, मन माझे साक्ष देते. कोणी दृष्टी उघडी ठेवत नाही. याच्याकरता दृष्टीचं वर्णन ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, दृष्टी जवहाये तू पहावे ते तुले, मुकत्वाधी वाचा वाहे शुभासिते. की माणसाने दृष्टी आहेत ना, डोळे चांगले तोपर्यंत चांगलं पाय, वाईट पाहू नको. वाईट पाशील आयुष्याचं वाटोळ होईल. एकाने विचारलं, बाबा किती वेळात वाटोळ होतं? म्हटलं क्षणाचा मूर्खपणा, आयुष्याचा नाश. वाटोळ व्हायला फक्त 1 क्षण लागतो बरं, आणि चांगलं करायला काही जन्म खपवावे लागतात. विठ्ठल ऐका, एकच अवतार असा आहे. आजचं जे कीर्तन आहे मंडळी, कीर्तनाचे असे प्रकार पाळले संतांनी बरं का. वैराग्यपर, नामपर, स्थितीपर अशी प्रकरणं आहेत. तसं लीला कीर्तन याला म्हणतात, गोपालकृष्णाचं. हे लीला कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे चरित्र कृष्ण भगवंताचं ते वर्णन करायचं आहे, दुसरं चालत नाही. या कीर्तनामध्ये कीर्तनकार बांधलेला आहे. इतर कीर्तनामध्ये कीर्तनकार मोकळे असतात. जसं पायखुटे दिलेलं ढोर आणि काल्याचं कीर्तन करणारा, त्याला बंधन आहे. त्याने गोपाल कृष्णाखेरी दुसरं चरित्र वर्णन करायचं नाही. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि ते गोकुळातलं वर्णन करताना काय केलं, याचं कारणच असं आहे. अनेक अवतार आहेत. भागवत मधली कोवी सांगतो पुढे चालतो. अनंत अवतार झाले जाण, परिकृष्ण अवताराती ज्ञान घन, त्यांचे चरित्र अति पावन, भवबंधन छेदक. हा भवसिंधू पार करायचा असेल तर गोपाल कृष्णाची भक्ती करा. विठ्ठल विठ्ठल. आता पुढे येतो थोडस. आता आज ठळकच बातम्या सांगतो फक्त. पृथ्वीवरी दैत्य मातले फार, गाराने सुरवर सांगू आले. सगळे 33 कोटी देव गण गंधर्व गोपाल कृष्णाकडे येतात, भगवंताकडे येतात. आणि सगळे आल्यानंतर त्यांच्याबरोबर वत्सरूपी गाय, पृथ्वी गायीचं रूप घेते. ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रातुनी तोय सांगतसे. त्या पृथ्वीच्या रूप म्हणजे पृथ्वीने गायीचं रूप घेतलं आणि डोळ्यातून अश्रू पडतायत आणि भगवंताला सांगतात. भगवंताने सगळ्यांकडे पाहिलं, एकच सांगितलं, तळमळ मानसी करू नका, तुम्ही आता चिंता करू नका, तुम्ही घरी जा, मी करतो बरोबर. म्हणे कसं जाऊ देवा, सांगा देवा. त्याने सांगितलं, माझा बंधू येईल, मी पण येईल, पण तुम्ही सगळे यादव होऊन जन्माला या. रोहिणीच्या उदरी शेषबळी
शेषबळी भद्र यादव समग्र वारे तुम्ही भगवंताने सांगितलं. पण त्यावेळेला शेषाचा अवतार म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मणाला सांगितलं, अरे लक्ष्मण म्हणतो देवा मागच्या अवतारली त्रास दिला, मी आता नाही होत धाकट. म्हणे का? माणसाने नक्ट राहो पण धाकट राहू नये म्हणे. सगळेच कामं सांगतात देवा. मग सांगितलं आता तू मोठा होय, मी लहान होतो. भगवंताने लहानपण घेतलं. नीटपा या भगवंताच्या चरित्रामध्ये घरी जाऊन प्रेमसागर नावाचा ग्रंथ पहा किंवा हरिवंश गोपालकृष्णाच्या जीवनचरित्रावरचे ग्रंथ वाचा. त्याच्यामध्ये भगवंताने स्वतः सगळी कामं लहान घेतली. उदाहरणार्थ पांडवांच्या यज्ञात पत्तरवाळा फेकण्याची कामं केली. कळतं का तुम्हाला? पितांबर कास घालून वनमाळी काळी उष्टावळी आवडीने स्वतः भगवंताने पत्रवाळ्या फेकल्या. सगळी हलकी कामं देवाने केली. का केली? कलियुगामध्ये सगळ्या लोकांना बोध केला की आपण सुद्धा काम करताना लाज वाटायला नको मनाला. माणसाने स्वतः करावं आणि मग दुसऱ्याला सांगावं विठ्ठल विठ्ठल. मंडळी ऐका थोडस. भगवंताने सगळ्यांना सांगितलं. स्वतः भगवंत म्हणतात तुम्ही निघा मी येतो. पण भगवंत ज्यावेळेला बंदी शाळेत आले आणि बंदी शाळेमध्ये 8 वर्षाचे झाले असं गृहीत धरा. आईने देवाकडे पाहिलं, का रे देवा तू भगवंत आहेस, ईश्वराचा अंश आहे, तू लहान पोरं 2-2 वर्ष कानी उतानी सुद्धा होती नाही आणि तू एकदम 8 वर्षाचा मोठा झाला कसा? आई मी देव आहे, ऐसा जो समर्थो तो मी जगाचा नाथो. माझ्यात ती ताकद आहे, पावर आहे, माझी शक्ती आहे. हे सांगितल्यानंतर आई त्याच्याकडे पाहते. पाहता पाहता आई त्याच्या दृष्टीला दृष्टी भिडवते आणि डोळे ताणते. कोणावर? देवावर. स्वतः आईने डोळे ताणले आणि आई म्हणते का रे बाळा तू जर देव आहेस. आईने एक उदाहरण सांगितलं. एखादा वायरमन असावा. वायरमन सगळ्या गावची फिटिंग करतो पण त्याच्या घरात अशा वायरी लोंबतात. माहिती आहे का तुम्हाला? स्वतःच्या घरची फिटिंग करत नाही. तो म्हणतो या गावात राहायचं तरी किती. तसं भगवंत म्हणतात आई तुला काय म्हणायचं सांग. तू जर ब्रह्मांडाचा नायक होता, मला बंदिशा एवढी ताकद तुझ्यामध्ये, तू का मला सोडवलं नाही? त्यावेळेला देवाने एकच सांगितलं, आई माझ्या राज्यात आरक्षण नाही, माझ्या राज्यात सबसिडी नाही, माझ्या राज्यात गारपीट नाही. म्हणजे मग समान नागरिक कायदा आहे. कोणाजवळ? स्वतः भगवंताजवळ. भगवंताने सांगितलं माझ्या आईला जी शिक्षा तीच जगाला शिक्षा, कोणालाच नाही कमी आली. त्यावेळेला आई म्हणते देवा मला शिक्षा केली, कोणतं पाप होतं तेवढं मला सांग. देवाने हळूच आपला एक हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि सांगितलं आई मागे फिरून पाय, मागच्या जन्मात काय केलं पाय बरं तू. आईने कॅशिट पाहिली, लाजली, खाली मान घातली. खाली मान घातल्याबरोबर आईकडे पाहून देवाने असं खालून हात लावला दाढीला आणि वर पाय ना आई तू जे पाहिलं ते सांग. म्हणे देवा ते सांगण्यासारखं नाही, सांगच, या जगालाही ऐकू दे देवाची आई कशी होती. म्हणून आईने सांगायला सुरुवात केली. बाबा मागच्या जन्मी मी एक श्रीमंत राजाची पत्नी होती, मला काही कमी नव्हतं, पण एक गोष्टीची उणीव होती. म्हणे काय? मला संतती नव्हती. संतती नसल्यामुळे मला खूप मोठं दुःख होतं. माझ्या मालकाने थोडीशी कळ मारली आणि मला एक सवत करून आणली. सवत समजतं का महाराज तुम्हाला? सवत म्हणजे समजतं? आमच्या भागातला शब्द आहे तो. स्त्री जातीचा स्वभाव आहे. देवळेकर केशव महाराज सांगायचे, बाई स्त्री ही गवत खाईल पण सवत सहन करणार नाही. सवती मत्सराने मला सवत करून आणली. तिला झालेली जी मुलं होती ती किती मुलं मारली? 7 मुलं मारली आईने, देवाच्या आईने. कशी मारली आई? बाथरूममध्ये नेली का मान दाबायचं आणि मारून टाकायचं. बाथरूममध्ये नेलं का मान दाबायचं, 7 मारली. पुढं काय झालं आई? म्हणे 8वा मुलगा झाला माझ्या सोबतीला. मी तो उचलला, बाथरूममध्ये नेला. आता त्याचा काटा काढणार, त्याच्या घशावर अंगठा ठेवला, दाबणार. पण देवाने मला काय प्रेम जिव्हाळा दिला, माझ्या मनामध्ये काय माया ओतली देवाने. मी अंगठा सैल केला, त्याचा अंग संगोपन केलं, पाळण्यात टाकला आणि लहान मोठा केला. भगवान म्हणतात आई कितवा होता? म्हणे 8वा. आई तो 8वा मीच आहे. जर तेवढा माझा तिथं काटा काढला असता ना बाथरूममध्ये, तुला सोडायला मी इथं आलो नसतो. कळतं का तुम्हाला? कोण सांगतं हे? भगवान गोपाल कृष्ण काय सांगतात? भगवान म्हणतात माझी आई इतकी अवलादी जगाच्या आया कशा असतील म्हणे. कळतं ना तुम्हाला? हो, याचा अर्थ असा आहे, देवाने एक सांगितलं आईला, एक काम कर, मरताना आता माझी कोणाचीच आठवण करू नका. म्हणे मग कोणाची कर?
तुका म्हणे करा आठव्याची आठवण, तुका म्हणे आठवा आणि वेळोवेळी आठवा. मरताना माझं स्मरण कराई, कोणाचंच करू नको. येतं का तुमच्या लक्षात? म्हणून जीवनामध्ये भगवंत सगळ्यांना भेट देतो, पण आपली वृत्ती पाहिजे देव ओळखायची. काही लोक म्हणतात मला देवच बोलवत नाही. अरे वाट पाये उभा भेटीची आवडी. भगवान तिथं तुमची वाट पाहतो, पण आपली वेळ आहे का? सवड आहे का? आपण जाऊ, पण कधी पोरला आता मारतील तेव्हा. विठ्ठल आम्हाला पैठणच्या वारीला 41 वर्ष झाले महाराज. ज्या वारकऱ्यांना आम्ही 3 वेळा त्यांच्या घरी जातो, ती वारीला येतच नाही. पण एखाद्याला कुठून तरी कानावर वारा येतो, ते बिचारे वारीत हजर होतात. हे मोठं विशेष आहे. असं का होतं बरं? असं का होतं? ज्याला कळतं तेही तसे, आणि ज्यांना कळत नाही ते सुद्धा. पण ज्यांच्या मनामध्ये देवाविषयी प्रेम भाव आहे महाराज, त्यांना पत्रिका द्या न तर नका देऊ, ते हजरच होतात. आणि ज्यांना कळतं ना त्यांना सांगणं फार कठीण होतं, त्यांना देवाकडे आणणं फार कठीण होतं. तसं आईला सांगितलं, आई मरताना द्रौपदीला कुंतीला घ्या, सर्व भक्तांना घ्या. देवाने एकच सांगितलं, हा भवसागर तरुण जायचा असेल एक काम करा, गोपाल कृष्णाची भक्ती करा. विठ्ठल विठ्ठल देवाने सांगितलं, देवा आता ही माया माझी काढ, मला मोकळं कर. आणि भगवंताने एक सांगितलं, एक काम करा आता, मला इथं बंदी शाळेत ठेवू नको, मला कुठे घेऊन जा. नंदाच्या घराला मदने गोकुळा, मदने गोकुळा, मदने गोकुळा. माया माया उपजली तेथे मजने यान येथे, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. विठ्ठल मग देवाला सांगितलं, मला काय करा, गोकुळात घेऊन जा. तिथं माया आहे, तिला इथं आणा, मला तिथं ठेवा. पण मंडळी एक सांगू का, मायेचा गुण फार अलग आहे. जिथं माया आली बरं का, ज्या घरात माया घुसली, महाराज ऐकून ठेवा. लग्न झालं का तुमचं? नाही, नका त्या लफड्यात पडू आता. ज्या घरात माया आली बरं का, ते घर रडल्याशिवाय राहत नाही. रडवते ती माया आणि हसवते ते ब्रह्म. आता थोडंसं सांगतो बरं का मी तुमच्याकरता. माया श्रेष्ठ का ब्रह्म श्रेष्ठ महाराज? गागलवाले बाबा, माया श्रेष्ठ का ब्रह्म श्रेष्ठ? ते तुमच्या मागचे मात त्या बाबांना उत्तर दिलं. माया श्रेष्ठ. वा वा. आपल्या घरात भाऊ म्हणजे ब्रह्म आहे आणि वहिनी म्हणजे माया आहे, असं गृहीत धरा. तुमच्या समजुती करता सांगतो. घर तिच्या बापाचं का आपल्या बापाचं? तुमच्याकडे कसं काय? तिचं ऐकून चालावं का आपलं ऐकून तिने चालावं? तिचं ऐकून चालावं. तो काल रट्टाच पाहिजे ना. तिचं हे कशाला आईबाप सांभाळतील हो? तिचं ऐकून जर चालायला लागले, सांभाळतील आईबाप? नाही सांभाळणार. मंडळी ऐका थोडंसं. हे पा, माया आपण म्हणतो माया विघ्न भ्रमला खरे.
म्हणता मी माझे नाही झरे. अरे माया सुद्धा वाईट नाहीये. नीट ऐका. तिने सांगितलं चला कीर्तनाला. काय ऐकू नये तिचं आपण? काय ऐकू नये सांगा ना मला. तिने सांगितलं चला वारीला जाऊ. का बरं ऐकू नये आपण? ऐकायला पाहिजे ना. मग येतो का आपण? नाही ना. चाट मारून पळून जातो आपण. हं? एक लक्षात ठेवा. तिचंही ऐका आणि यांचंही ऐका. एकच उदाहरण तुमच्या पुढे मांडतो. रामप्रभूने एकदाच बायकोचं ऐकलं. किती? फक्त एकदा ऐकलं. पण असं वाटोळं झालं. परत नवरा बायको एकत्र कधीच आले नाही. कळतं का? रामायण सगळे ऐकता ना. नवरा बायको एकत्र कधीच आले नाही. कशामुळे? फक्त वाईट ऐकलं पत्नीचं. पत्नीने एकच सांगितलं की मला हे चांबडं आणून द्या, हे हरणाचं चांबडं आणून द्या. त्यावेळेला रामानं सांगितलं सीते दुःख भोगायला तयार राह. म्हणे का? स्त्रीचा खरा दागिना पती आहे आणि पतीवरची माया जर तू चांबड्यावर घातली, दागिन्यावर घातली तर दुःख भोगायला तयार राह. काय करायचं तू ठरव. सीतेने सांगितलं देवा मला काही सांगू नका. मी आयुष्यभर तुमचं ऐकलं पण आज तुम्हाला ऐकावंच लागेल. रामाने धनुष्य उचललं. त्या दिवशी मायेच्या पुढे ब्रह्म चाललं म्हणून दुःख भोगावं लागलं. येतं का तुमच्या लक्षात? ब्रह्म चाललं म्हणजे ब्रह्माने ते ऐकलं. ऐकलं. ऐकू नका असं नाही. चांगलं ऐका. वाईट ऐकाल तर दुःख भोगावं लागेल. सीता वनवासात गेली, परत आणली, अग्नीमध्ये टाकली, परत वनवास, तरी लोकांचं पोट भरलं नाही. शेवटी सीता माता पृथ्वीमध्ये अदृश्य होते. रामप्रभू पाहत राहिले. शास्त्रकार म्हणतात जगाचं ऐकल्यामुळे बायको गमवावी लागली. कळतं का तुम्हाला? हा सुद्धा एक प्रश्न आहे. जगाचं ऐकायचं का पत्नीचं ऐकायचं? पण पत्नीने चांगलं सांगितलं तिचं ऐकावं. पतीने चांगलं सांगितलं ऐकावं. जगाने चांगलं सांगितलं ऐकावं. पण वाईट जर सांगितलं कान हलकी ठेवू नका. बरेच परमार्थात सुद्धा काही मित्रांना सवय असते. त्या कानाला तोंड लाव, त्या कानाला तोंड लाव. त्यांना असं वाटतं आपल्याला कोणीच पाहिलं नाही, इतकं येडं काही कोणी राहिलं नाही. म्हणून प्रत्येकाने शब्द मोजूनी बोलावा, सावधपणे करीत जावा संसार. संसार सुद्धा करताना सावधपणे करा. जर ज्यांना संसार सुखाचा करायचा असेल, छत्रपतींच्या राज्यात 16व्या शतकामध्ये बैरजी नाईकचा इतिहास घरी जाऊन वाचा आणि मग मला सांगा. विठ्ठल ऐका. मी थांबतो इथं. भगवंताने आईला सांगितलं, वसुदेवाला सांगितलं काय करा, मला इथं ठेवू नका, मला तिकडे घेऊन जा. वसुदेवाने टोपलीत घातले. शाबा, इथं खेळ आहे सगळं. बंदिशाळेचे द्वार उघडले. काय सांगितलंय? वसुदेवाला सांगितलं मला टोपलीत ठेव आणि उचल मला इथून. वसुदेवाने टोपलीत. आता मला एक सांगा, तिथून भगवंताला बाहेर काढलं. डोक्यावर देव आहे वसुदेवाच्या, बाहेर निघाले. आता एकाने प्रश्न केला, देवा ती काही आपल्या गरीब लोकांचं घर होतं का? लात मारली तर दार मोडून जाईल. बंदी शाळा होती ती. मग बंदी शाळेतून देव बाहेर आले कशी? अरे तो देव आहे एवढं सांगून त्यांचं पोट भरलं नाही. पण शास्त्रकार म्हणतात नामदेव महाराजांना विचारा. नामदेव महाराज काय सांगतात? काय सांगतात सांगू? त्रैलोक्यात जो न माहे त्यासी बंधन करील काय? त्यासी बंधन जो विश्व भरून उरलेला आहे मंडळी, त्याला बंधन काय करेल? त्रैलोक्यात जो नम आहे त्याशी बंधन करील काय? शेवटी ते कड्या कुलप सगळे गळून गेले. देव घेऊन वसुदेव बाहेर निघाले. पण बाहेर आल्यानंतर मंडळी गावाच्या बाहेर काय होती? नदी होती. आता नदी उतरून जाणं इतकं सोपं आहे का हो? काय केलं देवाने? अलीकडे गंगा पलीकडे जमुना, बाळ कसं नेऊ पाण्यातून, बाळ कसं नेऊ. हे बाळ कसं उतरू? पण आकाशवाणी होते की देवा उतरा तुम्ही. त्यावेळेला वसुदेवाने पाण्यामध्ये पाऊल टाकल्याबरोबर नदी दुभंगली मंडळी.
दुभंगल्यानंतर बरं का नदीला असं वाटलं देव एकदाच भेटतो माझ्याकडे होऊन भगवंत आले. किती वर्ष तपश्चर्या करून देव भेटत नाही, आयता आला घरपासून. म्हणून काय केलं, नदीने वर चढायला सुरुवात केली. पाणी इथपर्यंत आलं. शेवटी भगवंत आपला एक पाय लोंबकळता करतो. पूर चढला चाट त्याची लावीला अंगुष्ठ, त्याचा स्पर्श झाल्याबरोबर बरं का मंडळी नदीचं पाणी उतरून जातं आणि भगवंताला घेऊन वसुदेव त्या बाजूला जातात. एक थोडंसं एक उदाहरण आज सांगतो. नदीला थांबवण्याची ताकद ही फक्त देवामध्ये आणि साधूमध्येच आहे. देवाशिवाय आणि साधूशिवाय कोणी थांबवू शकत नाही. काही गवळणी कृष्ण भगवंताला म्हणतात आम्हाला साधूच्या दर्शनाला जायचं, पण नदी भरलेली काय करावं, आम्ही कसं काय जावं. त्यावेळेला भगवंताने सांगितलं जर 16,108 स्त्रिया भोगून जर ब्रह्मचारी असेल नदी तुम्हाला वाट देईल, जा. एवढे शब्द सांगा तिला, त्या मातेला वंदन करून सांगा. एवढं सांगितल्याबरोबर नदी अशी दुभंगली. रस्ता झाला, गवळणी निघून गेल्या. दर्शन झालं म्हणे महाराज तिकून ती मार्ग दाखवती. ज्यांच्या दर्शनाला चालले ना अशा माणसाचं दर्शनाला जावं बरं का मंडळी. माऊली अशा माणसाच्या दर्शनाला जावं. दर्शनी हरे ताप, ज्याला पाहून आपला ताप वाढतो त्याच्या दर्शनाला जाऊ नये. तसं देवाने सांगितलं तुम्ही ज्याच्या दर्शनाला चालले तोच तुम्हाला रस्ता दाखवेल. तिथं गेले, दर्शन झालं साधूचं. साधूने एकच सांगितलं तुम्ही तिकडून कशा आल्या, म्हणे देवाने असं असं सांगितलं. मग आता एक काम करा ना, मी जर इतकं अन्न खाऊन उपाशीच असेल तर नदी तुम्हाला वाट दिली म्हणे. नदीने लगेच वाट दिली. म्हणून ही ताकद फक्त साधूमध्ये आणि देवामध्येच आहे मंडळी. आणि ह्या दोनच लोकांच्या नादी लागावं नाही का, दुसऱ्यांच्या नादी लागायचं नाही. विठ्ठल एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण हा वारकरी संप्रदायाची माणसं आहे. आणि वारकरी संप्रदायाने आता ते मोबाईलवर पाहिले ना तुम्ही, भोंदू मंडळीची व्हिडिओ कॉल पाहिले ना, यांच्यावर थोडंसं लक्ष ठेवा. आपल्या घरात जो माणूस आला ना त्याची पहिली परीक्षा आहे का, कुठून आला, जिथं होतं तिथं काय करून आला आणि इथं घुसला खरा तो. प्रत्येकाची परीक्षा घ्या, सावधपणे करीत जावा संसार आपला. परमार्थ करणं एवढं सोपं नाही महाराज. परमार्थामध्ये विश्वास हा फार महत्वाचा आहे. आणि माणसाची परीक्षा घ्या. पूर्वी लोक सालदार जरी ठेवायचा असला महाराज त्याला सांगायचं पहिलं भोजन कर, ज्याने जास्त पोळ्या खाल्ल्या तोच कामावर ठेवायचा. येतं का लक्ष. तसं जो काम करेल, आपल्याकडे येणारा माणूस हा हरिपाठात थांबतो का, भजनात येतो का, कीर्तनात येतो का, नुसतं भाकरी खायचा आत ठेवायचा. कळतं ना तुम्हाला माझं बोलणं. म्हणून परमार्थ सुद्धा करा, पण कसा करा. हे नरा आत बघ जरा, देव आहे खरा. प्रत्येकाची कसोटी घ्या. कसोटी हाती सत्यभूती भगवंत. तुम्हाला सांगतो जुनी मंडळी ज्यांनी सप्ते सुरू केले, अरे एक एक महिना पायी पायी गावाने फिरायची, त्यांच्यामुळे ह्या भागात सप्ते आहेत. महाराज काय सांगू तुम्हाला, ही आमच्या भागा सावला दे हा कसमा पट्टा चांगलं यांनीच करावं आणि वाईटसुद्धा हे कमी नका समजू आमच्या कसमा पट्ट्याला. तुम्हाला हे पटणार नाही. जगाचं नाक नाशिक जिल्हा आहे आणि नाशिक जिल्ह्यात कसमा पट्टा आहे. याला जोड नाही तोड नाही. यांनी हातात तलवारी जर उचलल्या बरं का, इथं कोणीच राहणार नाही. यांनी जर ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात केली त्या देवाला सुद्धा येडं करून टाकतील, असा भाग आहे आमचा. खरं सांगतो मी अंतकरणापासून. फक्त हे भोळे बाबड्यापणातच फसले तर फसले, नाही तर नाही फसणार. फसायसारखा भाग नाही आमचा. विठ्ठल विठ्ठल. आपल्या मूळ विषयावर या. कुठपर्यंत आलो होतो आपण, किती लक्ष आहे तुमचं बरं. पिपळगावपर्यंत का रे शेवडीपर्यंत.
साधू आणि देव या दोघांचं दर्शन घ्या. आज इथपर्यंत सांगत होतो मी. साधूमध्ये ती पावर आहे आणि देवामध्ये ती पावर आहे. कोणती पावर? गंगा थांबवण्याची. नाही तर मला एक सांगा, गंगा ही कधीच थांबत नाही. बांध बांधा, प्रकल्प बांधा, ती समुद्राला मिळाल्याशिवाय राहत नाही. येतं का तुमच्या लक्षात? तसं यज्ञ करा, किती भारी यज्ञ करा, पण कृष्णाचं वर्णन काला केल्याशिवाय तो यज्ञ पूर्ण होत नाही. म्हणून काला आहे. उद्या तुम्हाला मंडळी काला झाला नाही एकदा, सगळे म्हणतील हाला इथून आता, इथं थांबू नका. नवे गावकर थांबून देणार आपल्याला. ते म्हणतात ते काय इथून आता. तसं काला महाप्रसाद हे काल्याचं कीर्तन म्हणजे कळस आहे भक्तीचा. आणि हा महाप्रसाद माणसाने खावा बरं का, एक घास तरी खावा. आणि हे महाप्रसाद खाण्याकरता जन्म आहे. म्हणून मंडळी देवाकडे जा, संताकडे जा. आणि संतांकडे गेल्यानंतर संत महात्मे एकच सांगतात की आयुष्याचा उद्धार कसा होईल. तसं देवाने त्या गवळणींना, त्या गोपाळांकडे लक्ष दृष्टी टाकली. भगवंत तिथे गेले. कुठे? गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये यशोदेच्या कुशीत ठेवलं आणि उचलली ती माया इथं आणून ठेवली. कुठे हो? मातेकडे ठेवली. देवकी मातेच्या त्या बंदीशाळेत आणली. बंदीशाळेत आल्याबरोबर माया काय करते मंडळी? रडे माया करी अंकात, नामा म्हणे उठती दूत. माया रडा लागली. जागे झाले. कंस येतो, उचललं आणि शिळेवर आपटणार तिला. पण तिने काय शब्द दिले महाराज? तिने शब्द काय दिले? तिने शब्द दिले, मला काय मारतो तो तुला मारण्याकरता. कुठं आहे तो? गोकुळात आहे. म्हणे गोकुळात आहे. म्हणे कोणाच्या वंशी जन्माला आला? त्यावेळेला काय उत्तर दिलं ऐका. देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला, देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला, वसुदेव देव घेऊन आला, सांभाळ यशोदेने के. कंसाने शिळेवर आपटले. मी थोडक्यात सांगतो मंडळी. हातातून निसटली, हातात येण्यासारखी होती ती माया. आदिशक्ती ती सांगते, अरे तू काय मला मारतो? तुला मारण्याची तयारी ज्याने केली तो तिथं आहे. तुझा लागे बाधी उपजला मजा आली. मला एक सांगा, देवाने त्याला मारण्याकरताच अवतार घेतला होता महाराज. भगवंत काय म्हणतात त्याला? ती माया म्हणते जाय, तुझा नंबर लागला आता. त्याने मिटिंग घेतली. घेतात ना, काही लोक चांगल्याकरता मिटिंग घेतात, काही लोक वाईट करण्याकरता मिटिंग घेतात. काही मिटिंग चार चौघात सज्जन लोकांमध्ये असते आणि मूर्खांमध्ये सुद्धा मिटिंग असते. आणि माणसाने कोणत्या मिटिंगमध्ये बसावं? सप्ता करणाऱ्यांच्या का सप्ता मोडणाऱ्यांच्या? कोणत्या पंक्तीत बसता सांगा मला तुम्ही. खरं सांग मला, अंतकरणापासून सांगा. आग लावणाऱ्यांच्या पंक्तीत जावं का आग विझवणाऱ्यांच्या पंक्तीत जावं? कथन तो मला मी काय. आणि काही मंडळी ते मांजरचं दूध पितं ना, काहींना असं वाटतं मी जसा तिकडचा नाही. इतके बावळट लोक राहिले का आता समाजात? माणसा सगळ्या जागी विरोध करा मंडळी. यज्ञामध्ये विरोध करू नका. शिशुपाल सारखा कधी नंबर लागेल काहीच कळणार नाही. तुम्ही आपण कोण काय करणार आहे? आपल्या हातात चांगलं करणं वाईट करणं काहीच नाही. मी तुम्हाला महाभारतातला मुद्दा सांगतो. पांडवांनी बराच संहार केला, युद्ध संपलं, पण विचारलं कोणी किती मारले रे? अर्जुन म्हणतो इतके, भीमदादा म्हणतो इतके, बाकीच्यांचा विषय सोडून द्या. पाची पांडवांना विचारलं, पाची पांडव म्हणतात इतके मारले. पण भगवंत हसले आणि भगवंत म्हणतात तुम्ही मारले ना, मग याला पुरावा साक्ष आहे का तुमच्याजवळ? म्हणे आहे ना.
त्यांच्याजवळ नव्हता, पण देवाजवळ पुरावा होता. देवाने ते एक असं मुंडकं वर ठेवलेलं होतं टेकडीवर, ते उचलून खाली ठेवलं. सांगितलं बरोबरीक युद्ध पाहिलं का? म्हणे हो देवा. करू दिलं नाही पण पाहिलं. करू दिलं नाही पण पाहिलं युद्ध. म्हणे कोणी किती मारले एवढंच सांगा आम्हाला, एवढाच पुरावा पाहिजे. त्याने सांगितलं देवा हे सगळे नुसते दगड उभे होते. म्हणे काय पांडवांनी मारले नाही? म्हणे अजिबात नाही. म्हणजे मारले कोणी? अरे अशी एक अमोघ शक्ती यायची, जशी वीज चमकते अशी क्षणात शत्रूचा फडशा पाडून निघून जायची. कोण होती म्हणे ती शक्ती? त्याने सर्व दरबारावर अशी नजर फिरवली आणि देवावर स्थिर केली. देवा दुसरं तिसरं कोण नाही, तूच होता. गोपाल कृष्णाचं नाव सांगितलं. विचार करा, 5 पांडव म्हणजे हे 5 इंद्र होते, रिटायर इंद्र होते ते. असे कमकोत नव्हते. एकेकाचं वर्णन आहे शास्त्रामध्ये, गाथ्यामध्ये वर्णन आहे. पवन वेगे चारू वारू द्रोणाचार्य त्याचा गुरु, दोजे स्तंभी हनुमार त्यांचा सारथी भगवान. असा एक एक पांडवांचं वर्णन दिलेलं आहे. भीमदादाची गदा कशी, धर्मराजाचा भाला कसा, नकुल सदेवाचं खडग, परशु कसा, सगळ्यांचं वर्णन दिलेलं आहे. पण एवढे मात्र ते म्हणतात देवा आम्ही काही केलं नाही, मग युद्ध तरी केलं कशाला? कळतं ना तुम्हाला? देवाला सगळ्यांचं खेळ कळतात. म्हणून खेळ खेळा, गावात खेळ खेळू नका, कोणाच्या भाऊबंदकीत खेळू नका. खेळायचं असेल ना देवापुढेच खेळा, नाही तर तो कधी डाव मोडून टाकेल आणि कधी तुमची सरवाळ उलगुंदी काही कळणार सुद्धा नाही तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. ऐका, भगवंताने हे दाखवलं, मायेने रूप दाखवलं. त्यावेळेला कंसाने मिटिंग घेतली. आपण इथं होतो. कंसाने मिटिंग घेतली, पण मिटिंगमध्ये पहिलं गिराईक पाठवलं. कोणतं मंडळी? काला बराच ऐकतो ना आपण 8 दिवसात. कोणाला पाठवलं मंडळी? मी विसरलो, सांगा मला, ऐकू द्या. कोणाला पाठवलं? पुतणेला पाठवलं का महाबळ पाठवला? महाबळ भट पाठवला. अतुल महाराज शाबास. आणि पुतण्याचंही वाईट नव्हतं आणि महाबळभटचंही वाईट नव्हतं. देवाने सांगितलं मी यालाही मारलं असतं, पण तू भटजीचं रूप घेऊन आला ना. म्हणे मग कसाही झाला आचार भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ म्हणे तो. म्हणून देवाने सोडून दिला. रूप भटजीचं आहे ना, सोडून दिला. आणि त्या भटजीने जे सांगितलं होतं ना महाराज, खरं सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? या संपूर्ण कुळाचा नाश करेल म्हणे, याला ठेवू नको म्हणे. काय वाईट सांगितलं होतं? मग देवाने काटा काढला नाही का त्याच्या कुळाचा? 56 कोटी यादव देवाने एका काडीमध्ये मारले. कळतं ना तुम्हाला? एका काडीमध्ये मारले. एका काडीचा लवाळ्याचा मुसळ झाला आणि 56 कोटी यादव मेले. अजून ती अवलाद आहे बरं. कुठे दाखवू का? सांगू तुम्हाला, घरी जाऊन पहा. मोठं झाडपान, त्या झाडाच्या बुडाला मुंगळे राहतात. पण मुंगळे, ते मुंगळे कोणी मारत नाही बरं का. ती येडी अवलाद, ज्याला जे सापडलं ना ते काटून मोकळं होतं. तंगडं सापडलं तर काटलं, मुंडगं सापडलं, कंबर सापडो, एकमेकालाच चावून मारतात. ते एका रात्री संपून जाते मुंगळ्यांची कान. ते मागच्या जन्माची यादव आहे. म्हणून मंडळी विचार पवित्र ठेवा. पवित्र विचार जर असले ना मंडळी, देवाला सुद्धा चांगलं करावं लागतं. म्हणून पांडवांना देवाने तेच सांगितलं. महाबळवटाने सांगितलं होतं, कळी सोकुळा गोकुळा लावी येली, यादव वृंदा गोष्ट बरी नाही केली, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई महाराजांनी वर्णन केलं, देवा तुझ्या कुळाचा काटा तूच काढला, मग जगाला काय शिकवशील? मग जगही त्यांचेच कुळ मारत बसतात. घरातच एकमेकाचे पाय ओढतात, गावातच एकमेकाचे पाय ओढतात. काय फरक आहे? जनाबाई महाराजांचं अभंग फार उच्च कोटीतले अभंग आहेत. वाचा घरी जाऊन तुम्ही. आणि जेनाबाई महाराजांसारखी भक्ती सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल. बळबट गेला, पुतना गेली, पुतना आली बरं का. ऐका, पुतनेने विचारलं, सगळे पोरं मारत आली ती. दीन दुर्बळाचे मारिता बाळके, करिता ती शोके माय बाप, करिता ती शोके माय बाप, दिल दुर्बळाची मारिता बालके. ज्यांची पोरं मांडली त्यांची दुःख त्यांनाच माहिती. शेवटी पुतना देवाने ओढली बरं का, बोलवली, असं खेचली.
ती त्या ठिकाणी भगवंत झोळीत पाळण्यात होते, त्याच घरात घुसली आणि सांगते ती तिथं वशिला लावते, ओळख सांगते, मी तुझं असं नातं, माझं असं नातं. आणि शेवटी भगवंताला त्या पुतण्याला सांगितलं माझा मुलगा झोपलेला, उठू नको. त्यावेळेला देवाने पाय हलवला बरं का मंडळी, झोळीमध्ये पाय हलवला. का हलवला? भगवान म्हणतात माझा जन्म का झोपण्याकरता आहे का, ह्या जगाला जागृत करण्याकरता आहे. देवाने जोरात हल्ल्याबरोबर पुतना जाते, उचलला, देव मांडीवर आडवा केला. आडवा केल्याबरोबर त्याला दूध पाजायला सुरुवात केली. दूध होतं का? देवाने काय होतं नव्हतं तेवढं विषही ओढलं आणि रक्तही ओढलं, पण डोळे बंद करून ओढलं. त्यावेळेला एकाने विचारलं बाबा डोळे बंद करून का ओढलं? त्याचं एक कारण आहे की विष पचवण्याची ताकद भगवान शंकरामध्ये. भगवान शंकराचं स्मरण केलं. कैलास राना शिवचंद्र मवळी, फणेंद्र माता मुकुट धराळे, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी. सांगितलं की देवा सांभाळ, हे विष पचवण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. भगवंताने ते विषही ओढलं, पुतण्याचं रक्तही ओढलं. विशाल देह घेऊन बाहेर पडते गावाच्या बाहेर. भगवंत तिच्या छातीवर खेळतात, सगळे पाहायला जातात. त्यावेळेला यशोदा माता या आश्चर्यचकित होते, एवढी पुतना मेली कशी? वाईट माणसांचं आलत होणारच. एक लक्षात ठेवा, पुतना मेली, आगासूर, कागासूर, दैत्यासूर, सगळ्या सुरांचा सूर लावला. बरोबर आहे? आपली बोली ठळक बातम्यांचीच आहे आता. येतं ना तुमच्या लक्षात? सगळ्यांचा सूर लावला, पण देवाने घरात नजर टाकली मंडळी, बाहेर नजर टाकली. सगळे गोपाळ बोलवले. गोपाळ असे उदबत्ती छाप होते, एकदम बारीक हाडकुळे लुकडे. एका गोपाळाला पकडलं, विचारलं का रे इतका दुबळा का बरं? त्यावेळेला त्याने सांगितलं देवा इथला माल सगळा पार्सल, आम्हाला इथं काहीच मिळत नाही म्हणे, खाता काय घरी? त्यावेळेला सांगितलं देवा आमच्या घरी फक्त ताक आहे, ताकाशिवाय काही नाही. मग एक काम करा ना, सगळेजण माझ्या बरोबर या ना, या माझ्या मागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. मागे आले ना मी तुम्हाला हे आधी दे तो आधी दे तो आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी. एक सांगू का महाराज, देवाने सगळे नेले, एका घरात उतरवले, सगळे उतरले, सगळ्यांना पोटभर दिला. बोमट्या मारा, बोमा मारायला लावल्या. सगळे बोमा मारतात, पण डोळे बंद करा. सगळ्यांनी बंद केलं, पण एकाचा देवावर विश्वास नव्हता. तुमचा आमचा सोडून द्या. त्याने अर्धवट डोळे बंद केले ना अर्धे उघडे ठेवले, जरुक्यामध्ये गुतवला बरोबर देवाने. सगळ्या गवळणींनी मारलं, कणायला लागलं. देवाने सांगितलं डोळे बंद कर. डोळे बंद केलं, सटकाने झरुक्यातून बाहेर येतो. बाहेर आल्याबरोबर देवाने सांगितलं माझ्यावर विश्वास नाही. विश्वास शब्द कळतो का महाराज? मी काय म्हणतो, माझा विश्वास आहे, या आपल्या घरी या, याला विश्वास म्हणतात. विश्वास करी स्वामीवरी सत्ता, बरोबर आहे? विश्वास, परमार्थात विश्वास, प्रपंचात विश्वास. पत्नीचा जर पतीवर विश्वास असेल तर प्रपंच, आणि पतीचा जर पत्नीवर विश्वास असेल तर प्रपंच. विश्वास संपला, प्रपंच संपला. विश्वास संपला, अरे परमार्थ संपला. देवावर विश्वास व्हायला आपला. फुकट नाही म्हणत आपला तो एक देव करून घ्या. विश्वास पाहिजे. विश्वास संपला ना, परमार्थ संपला. याच्याकरता त्या गोकुळांनी विश्वास ठेवला आणि देवाबरोबर यायच्या. आता ही बातमी गोकुळाभर चर्चा सुरू झाली की काय होतं नेमकं. त्यावेळेला सगळे घराणे घेऊन आईजवळ येतात. आई म्हणते माझा पोरगा किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा. सगुण गुणाचे बाळताने. किती वर्षाचे? पहा तुम्ही त्या गवळणी घरी जाऊन वाचा. आमची गवळणच म्हणणारी मंडळी समोर. एकेकाला 250-300 गवळणी येतात. दिसायला बा त्यांचा अवतार कसा आहे. आपले कपडे गण चोपडे, पण आपल्याला एखादी आली तर आली, गेली तर गेली.
विठ्ठल विठ्ठल फिरणारं म्हणून गाव आहे इथं. करू तिचा माहीत नाही, पण नाद गाथा पूर्ण पाठवत द्या म्हाताऱ्याला. कळतं तुम्हाला देव कोणाला देणगी दिली महाराज सांगता येत नाही. येतं ना तुमच्या लक्षात. तसं देवाने सांगितलं, आमचा बोवाटा उठला. त्याच्यात एक थोडीशी खंतड गिराईक गवळर खंतड होती. ती म्हणते देव कसा सापडत नाही, मी पकडून देते. त्यावेळेला त्या घरामध्ये देव होऊन तिच्याकडे गेले आणि पकडला. का पकडला? मातेने सांगितलं होतं माझ्याकडे या, पण मुद्द्या सगट या. असं येऊ हा देव पकडून आणा. त्यावेळेला देव होऊन सापडला तिला. तिने ओढत गल्लीतून नेला देव. पण जाताना घर असं बजरंगबली इतक्या अंतरावर आई ओट्यावर उभी आहे. इथून त्या गवळणीने आवाज दिला. काय आवाज दिला महाराज? सकये बाई ग मुद्द्याशी धरिला चोरटा. सकये बाई ग मुद्द्याशी धरिला चोरटा. आई चकित होऊन पाहते. तिच्या हातामध्ये मुलगा होता. आई म्हणजे तुझं टाळकं ठिकाणावर आहे का काय तुझ्या? पाहते बरं, खाली वाकून पाहते. तिचाच मुलगा होता, देव नव्हता. देवाने ती माया पलटून घेतली मंडळी. भगवानाचा असा आहे, त्यालाच देव म्हणतात. शेवटी भगवंताने तिच्या हातातून हात सोडून पुढच्या बोळामध्ये आडवा होतो, पुढच्या गल्लीत. भगवंत तिला काय म्हणतात? बाई आज तुझा मुलगा झालो, उद्या जर पाठ बदललो तर फजितीला पारावर राहणार नाही. म्हणे देवा असं का? मी एक तर धरत नाही आणि धरलं तर हे बुद्धच असं आहे. परमात्माचं बुद्धच असं आहे. तुमच्या तरुण एक सांगू का, स्वाभिमानाने सांगू, ह्या पूर्ण महाराष्ट्रात फिरतो मी या कमी वयामध्ये, पण ह्या नव्या गावातली तरुण पिढी जी बिघडली अशी कुठल्याच गावातली मंडळी नाही. आपल्या आजूबाजूच्या गावात सुद्धा नाही अशी मंडळी. दिसेल चट्टीपट्टी करून फिरणारे भरपूर आहे, पण परमार्थाचं येळ लागणारी मंडळी फक्त याच गावात आहे. एक सांगू मंडळी, इथं काहीतरी तुमचं नव्या गावचं पुण्यच आहे. पुढची पिढी मुलं चांगली येणं हे बापाचं पुण्य आहे. विठ्ठल विठ्ठल सर्व गावळांनी तिथं गाराने सांगायला येतात बरं का मंडळी. गारानं सांगायला येतात. आई वैतागून गेली. पण एक उदाहरण मला एका म्हातारीने सांगितलं आमच्या गावातला. बाबा पेरूचा बाग आहे, त्या बागेमध्ये पोरं पेरू चोरायला गेली. पण माळ्याने असं ठरवलं त्या बागेच्या मालकाने, चोर आज पकडायचा आणि ठोकायचा. त्याला बरोबर तो झाडावर मुलगा सापडला. त्याने एक त्याच्या कानपटीत लावली. सांग तुझा बाप कुठे आहे? तो म्हणे पलीकडच्या झाडावर चढेल म्हणे. आता घरानं कोणाजवळ सांगणार? कथन तुम्हाला. अरे ब्रह्मांडाचा नायक जर दूध चोरायला लागला आणि त्याच्या घरी काय कमी होतो? 9 लक्ष गोप. ऐक यशोदाबाई ग तुझ्या हरीला सांग काय. बाई ग तुझ्या हरीला सांग काय. यशो कृष्णा यशो कृष्णा गोकुळी राहावे गा, गोकुळी राहावे गा. ही श्रीमंती बर का. माणूस नाही गोड, माणूस कुठलाच कामाचा नाही. हा अंतरंग चांगला पाहिजे. देवाने किती गोड आवाज दिला. फक्त महाराज सांभाळा.
म्हणून तुकोबरायांचा एक अभंग आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा. हे सुद्धा सांभाळावं लागतं. चिचा खाऊ नये, आंबट खाऊ नये. त्याला सुद्धा पथ्य आहे. मग आंबट चिचा कोणत्या, आंबट चाक कोणतं ते नंतर सांगेल तुम्हाला, इथं सांगण्यासारखं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नुसतं कालाचं कीर्तन काय कुमारा. हे बा, येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे मायेचं कुलूप. बरं का, शिंका कोल्लत कोणतं तोडलं, येणे माझे शिंकेची. हा आतला भावास आहे, आतली भक्ती अशी आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात. मी बोलता बोलता एक शब्द बोलून गेलो आधी, क्षणाचा मूर्खपणा आयुष्याचा नाश. तुम्हाला देवाने अंतकरणापासून दिलेले आहे, तुम्हाला सगळ्यांना, बरं का, या सगळ्यांना, तुम्हाला सुद्धा, तुम्ही सुद्धा त्याच्यात. फक्त पथ्य सांभाळा, तुम्हाला भयच नाही. देव तुम्हाला किती देऊन जाईल मोजमापन नाही करता येणार. आणि अजून एक सांगू का, ज्याला एक चाल म्हणतात, एक अभंग आला ना, जगातली सगळी श्रीमंती एका बाजूला आणि एक राग एका बाजूला आहे. फक्त एक राग. मी त्याच्यावर एक थोडंसं उदाहरण सांगतो आणि चालतो. मला एकाने तुमच्या आमच्या सगळ्या नातेवाईकांचाच होता, मेशीचा होता. बाबा तुम्ही असे कीर्तनात बोलले रात्री, मला दाखवून द्या. म्हटलं आज मला पंढरपूरला जायचं. मलाही यायचं म्हणे. म्हटलं वाजी किती, म्हणले 10. रात्रीचे 10 वाजले. म्हणजे साधन काय, जे भेटेल ते. माझ्याजवळ आता वाहन नाही आहे. म्हटलं चाल रोडवर आलो. एसटी कुठं चालले, मनमाडला. म्हटलं मनमाड बसा म्हणे. ट्रक आली रात्री, आम्हाला मनमाडला सोड. खाली उतरलो, चला पंढरपूर. त्या पुलावरून आवाज आला, एसटी उभीच होती. एसटीमध्ये बसलो, असं बसलो, कापूस पोत्यात कसा भरतो माहिती आहे ना तुम्हाला, असं दाबून आम्हाला दोघांनी फाटक लावलं. आम्ही त्या पायरीवर बसलो. पण पायरीवर ज्या वेळेला बसलो त्यावेळेला तो म्हणे, बाबा येस का पंढरपूर. म्हटलं येस, पण एक काम कर, तू खूप श्रीमंत आहेस, कंडक्टरला थोडे पैसे दे आणि जागा करून दे. तो गेला, कंडक्टर साहेब थोडे पैसे घ्या पण आम्हाला जागा द्या. त्याला कंडक्टर म्हणतो, तुझं डोकसं फिरलं का काय, हे का जनावर आहेत का, तुझे पैसे घेऊन हे पाप कुठे फेडू. शेवटी कंडक्टरने त्याला बसवलं. त्याला म्हटलं, आता तुझा पैसा संपला, तुझी संपत्ती संपली, थांब थोडं, आता पाय आमचा परमार्थ. मी त्या पायरीवर अभंग सुरू केला. कंडक्टर पुढे आला, महाराज खडखडाचे महाराज आहेत का. म्हटलं मस्जिदचे कंडक्टर होते, त्यांनी बरोबर ओळखलं. महाराज उठा तिथून. म्हटलं मी एकठाने जोडीदार आहे, त्याला बी घ्या, या इकडे. 2 तरुण पोरे उभे केले ना, आम्हाला दोघांना जागा करून दिली. पैठण पंढरपूर पर्यंत आम्ही भजन म्हणत एसटी आमच्या मागे. मला एक सांगा, जगातली कुठलीही संपत्ती काम करणार नाही, हे ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ते ज्ञान कोणतं ज्ञान, ज्यांच्या वाणीमध्ये आहे, ज्यांच्या होठामध्ये, ज्यांच्या बोटामध्ये हे ज्ञान. म्हणून आपल्या होठामध्ये कोणाला शिवी काही सांगता येणार नाही. तो का 32 राग मधला एक राग आहे का. पोटराग अनेक आहेत, पण खरे राग 32च आहे. 32 राग ज्याला येतात, आपला राग येतो ना, येत नाही असे नाही, पण त्या रागामध्ये आपण कोणाचे दात पाडू शकतो, कोणाची इज्जत लुटू शकतो, पण आपला राग काही कामाचा नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, हृदो सत्वस्था गच्छन्ति मध्ये तिष्ठन्त राजसा जगन्य गुणवृत्तिस्था आदो गच्छन्ति तामसा. तमगुणी मनुष्य क्रोध येतो आणि सत्यानाश होतो, त्याचा काहीच कामाचा नाही. म्हणून ज्ञानोबराय सगळं वर्णन करून सांगतात, भक्ती करा ती गोपाल कृष्णाची. तशी गवळणी महाराजांनी प्रमाण काय सांगितलं, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे. का सांगितलं असं, सगळं कारण अवघ्या मिळूनी गवळणी येते ग बाई नंदाच्या अंगणी. मग कृष्ण भगवान चोरी करतो, सगळं करतो, पण मात्र आई म्हणतच नाही माझा मुलगा चोरी करतो, आई लटकूच देत नाही. मग भगवान म्हणतात आपल्या आईची खोड मोडली पाहिजे. म्हणून आईच्या डेऱ्यामध्ये देव जाऊन बसला. डेरा कळतो का, डेऱ्यामध्ये बसले देव. आई मंथन करते. कशी मंथन करते हो महाराज, ती गवळून येत नाही मला म्हणा. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. घरी
माठ दयाचे फोडून गवळ्या हो गवळा गबड्या गरी हो माठदयाचे हो हे कृष्ण तुला कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. महाराज मी प्रमाण काय सांगितलं होतं की त्यावेळेला आईला अक्कल शिकवायची होती देवाला. त्यावेळेला पाठीच्या वेळेला काय करायच्या गवळणी मंथन करायच्या. काय मंथन करायचे हरिभक्तीपरायण जयराम बाबा गोंडेगावकर गवळण म्हणायचे. घुम घुम करते घुम घुम करती घुम घुम करती डेरे घुमती आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डुलती. ती गवळण मंथन करा पाठीची वेळ आहे. पण आईने डेऱ्यामध्ये हात टाकून पाहिला. ती मध्ये गरम पाणी टाकलं उन्हवणी शिळवणी घालते सगळं करून पाहिलं पण लोणीवर येत नाही. म्हणून देवान आपला आईने असा हात टाकला पण लोणीने हातात आलं. देवाचे कुरळे केस हातात आले. असा वर उभा राहिला. त्यावेळेला आई म्हणते अरे देवा तू इथं मेला कसा नाही रवी खाली. त्यावेळेला भगवान म्हणतात आई मला पहिलेपासून सवय आहे. मेरू मंदारचं मंथन केलं ना मेरू मंदारची रवी खाली मीच होतो भगवान सांगतात. आई विचार करते हा मुलगा नेमका आहे कोण येतं का तुमच्या लक्षात. पण ते सगळे गाराने ऐकले बरं का. ऐसे ऐकता गाराणी यशोदे नैने आले पाणी. काय गाराने ऐकले महाराज. दुसरी आली धावोनी याने ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी बेली दोन्ही गाठ देवोनी गाठबाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा बुद्धवर. आता डेऱ्यामध्ये देवच सापडला. त्यावेळेला आईच्या तुमचे शब्द सांगू का मंडळी. अरे रे 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 हे तू काय केले सारे गोकुळ फसवले सांगना हे तुला बरे दिसते का. काय सांगितलं देवा अरे तू सगळं गोकुळ फसवलं. ते जे सांगत होतं ते खरं होतं. कधी म्हणायला लागले आई सगळ्या गावात देव चोरी करत होता. आई लटकू देत नव्हती पण घरातच चोरी झाली. मग बोमा मारायला लागली आई. त्या विन हे नाशे मने दुसऱ्या आईसे देवा तुझ्याशिवाय घडू शकत नाही. याच्याकरता ह्या जगामध्ये ईश्वर ओतप्रत भरलेला आहे. देवाने आता कथा खूप मोठी मी सगळी सांगत नाही. दाढी विणीची गाठ मांडली ती गाठ तुम्ही नेहमी ऐकता बरोबर आहे. ती फजिती का झाली देवाचा तिरस्कार केला देवाची निंदा केली. म्हणून मंडळी एक गोष्ट सांगतो तुम्हाला जरा चित्त देऊन ऐका. नाही काही ऐकलं पण एवढं घरी घेऊन जा. प म्हणजे पवित्र नीट ऐका. परमेश्वराची वृत्ती सांगतो. प म्हणजे पवित्र प म्हणजे परमेश्वर बरं का. प म्हणजे परनिंदा प म्हणजे परद्रव्य प म्हणजे परश्री भरपूर आहे. मी ज्येष्ठांनी सांगत तुम्हाला ह्यांच्या मागे जो गेला पहिला नंबर आहे परनिंदा. चांगल्या माणसाची निंदा केली याच्या इतकं मोठं पाप जगात कुठे याच्या इतकं पापच नाही. ज्याने ती परनिंदा केली त्याचं कधीच बरं होत नाही. म्हणून निंदा करू नका. कोणाची निंदा करायची करता आली ती गायी दिल्या मंडळी. त्या काळची शाळा आहे. भगवंताने सांगितलं या ना तुम्ही गाया घेऊनी सारे गोपाळ राणा त्या जंगलचा रस्ता धरला. पण गवळणी काय म्हणतात इकडे कृष्ण नाही पेंद्या नाही इथं कशाला. जिथं देव नाही जिथं संत नाही ज्या गावात सप्ताह नाही ज्या गावात राम मंदिर नाही त्या गावात राहावं का.
त्या गावात राहावं मंडळी. सांगू का एक गोष्ट तुम्हाला, ज्या गावात ज्या घरात सर्प राहत असेल सर्प मारा, नाही तर घराचा त्याग करा. ज्या गावात मूर्ख लोक राहत असतील त्या गावाचा त्याग करा, नाही तर त्यांचा मूर्खपणा काढा. कुठली तरी एक गोष्ट करा. विठ्ठल विठ्ठल. मंडळी, भगवंत गाईच्या पाठीमागे निघाले. मला एक सांगा, गवळणी म्हणतात देव जर इथं नाही, आपण ह्या गावात कशाला राहायचं? कृष्ण नाही, पिंढ्या नाही, इथं कशाला राहायचं? काय ह्या गावामध्ये? म्हणून गवळणी सुद्धा घरी निमित्त करायला लागल्या. काय निमित्त हो? सासू त्रास देईल, शिव्या देईल, म्हणून रिकामा घट म्हणजे घागर डोक्यावर ठेवायची आणि पाण्याला निघायचे त्या गवळणी. आणि कृष्णाचं दर्शन करून बाजूला मागे यायच्या. मला एक सांगा, पण कृष्णाला पाहिल्याबरोबर गवळणी पळत होत्या. का पळत होत्या? का बरं पळत होत्या? प्रमाण सांगू मी तुम्हाला. ती म्हातारी माणसं गवळण म्हणायची, ती पळा पळा बाई पळा पळा गे पळा 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 बाई पळा बाई पळा बाई पळा आला गे यमुनेशी जाता बाई माझ्या मागे येतो ग, माझ्या मागे येतो, माझ्या मागे येतो ग, माझ्या मागे येतो. वेळ थोडा आहे. तेच बिचारे 8 दिवस इथं आपण रखडून ठेवले, त्यांना बी काही जीव आहे का नाही त्यांचा? किती घसा पुरला. आपण एक अभंग म्हणतो आपलं काम होऊन जातं, पण त्या 7-8 दिवसापासून असेच उभे आहे. आणि त्यांची उभं राहण्याची ॲक्शन इतकी भारी आहे, नाही तर खरं सांगू का महाराज, बरं का, बरेच कीर्तनं पाहिले मी. ती टाळकरी कधी सुधीत उभी राहणार. आपल्या ग्रामीण भागातले नाही बरं का, बाहेरून आलेली खिलारी, डोक्यात टोपी नको. किती इज्जतदार मंडळी आपली. पावर आपल्या संप्रदायाला कलंक लागणार नाही, आपल्या धर्माला सुद्धा लागणार नाही. प्रत्येक अगदी शिस्तीत उभे राहतात. म्हणून मी त्यांना तिसऱ्यांदा मी नमस्कार करतो की अशी शिस्त सांभाळा, तुमचं कल्याणच होईल. इज्जत सांभाळा माणसाची. ज्याने स्वतःची इज्जत सांभाळली ना, तो संप्रदायाची इज्जतच सांभाळेल. विठ्ठल विठ्ठल. मीच पाण्याचे करतील घरी, बरं का, घरी पाण्याचं निमित्त करायचं. आणि रीता करुनिया घट देव पाहायला यायच्या. पाहिला नंदाचा नंदन, त्या डोळ्याने म्हणतात आम्ही नंदन देव पाहिला, नंदाचा नंदन आम्ही पाहिला. सगळ्या गवळणी देवाचं दर्शन घेतात, पण देवाला पाहिल्याबरोबर गवळणी पळत होत्या. का पळत होत्या महाराज? खरं सांग मला अंतःकरण. पाहायला तर जायच्या, पण पाहिल्याबरोबर पळायला सुरुवात करायचं. आता एकच म्हणायचा, गोप गड्यांचा मेळा. गोपाळांना देवाला पाहिल्याबरोबर गवळणी पळायचं. पण एक सांगू का मंडळी, देव पाहायला सुद्धा ह्या दृष्टीमध्ये पावर लागते, मागच्या जन्मातलं पुण्य लागतं. म्हणे तो देव कसा आहे, भागवतकार भागवताच्या 31व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. काय वर्णन आहे? आवडी गाता कृष्ण कीर्ती, कीर्तिमंताला भे परमगती, जिते परायसे म्हणते ती चौथी भक्ती घरी घे. अशी ती चौथी भक्ती आहे, ती तुम्हाला नको आहे, पण तुमच्या घरात घुसेल. म्हणे कशी घुसेल? वेळ झाला तर मला इशारा करा, चेहरा पाडू नका. माझ्या हातात आहे ब्रेक, वेळ संपत आलेला आहे, घाबरू नका. काय होई सांगितले मी? आवडी गाता कृष्ण कीर्ती, कीर्तिमंताला भे परमगती, जिते परायसे म्हणती ती चौथी भक्ती घरी घे. हरिभक्ती परायण नामदेव महाराज पठाडे ही उभी सोडत असताना एक उदाहरण सांगायचे. रिघे म्हणजे काय हो? रिघे म्हणजे घरात घुसणे.
तुम्हाला जी गोष्ट नको आहे ती घरात आपोआप येते म्हणे. कसं? त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं 72 साली. काय उदाहरण सांगितलं होतं आमच्याच गावात, की एका माणसाला संपत्ती इतकी जास्त झाली, तो म्हणतो हे घरात संपत्तीच नको, हे पैशाचं पोतं पडलं आणि त्याचा हात मोडला. तो म्हणे ही संपत्ती घरातून बाहेर जाईल असं काहीतरी सांग. एका म्हाताऱ्याला विचारलं, म्हणे एकदम सोपं आहे, घरात अवदस आली का लक्ष्मी आपोआप बाहेर जाते म्हणे. म्हणे असं? मग काय करावं? मोठा गुन्हा कर, संपत्ती सगळी लक्ष्मी बाहेर जाईल. म्हणे काय गुन्हा करावा, काय गुन्हा करावा म्हणून गावाच्या बाहेर पडला. गावाच्या बाहेर राजवाडा होता. राजवाड्याकडे पाहिलं, मागच्या दाराने शिरला तो त्या घरात शिरला, पण राणी स्नान करण्याकरता बाथरूममध्ये शिरली. विवस्त्र झालेली स्त्री त्याने बाहेर ओढून आणली. कशाकरता? गुन्हाच करायचा आहे ना. बाहेर ओढली, पण ज्या वेळेला बाहेर ओढली त्यावेळेला बाथरूम पडून येतो. राजा पुढे शिपायांनी नेलं, मारून ठोकून उभा केला, याला फासावर द्या. राणी म्हणते याला फासावर नका देऊ. म्हणे का? याने जर ओढलं नसतं तर मी जगलेच नसते, मेले असते असं म्हणे. मग याला बक्षीस देऊन टाका म्हणे. तो कशाला गेला होता खरं सांगा मला? पैसे आणण्याकरता गेला होता. चौथी भक्ती घरी रिघे, रिघे म्हणजे घरात शिरेल. तशी तुम्ही चौथी भक्ती करा, मनापासून करा. तुम्हाला नको म्हटलं तरी संपत्ती तुमच्या घरात घुसेल. ऐशी पावन कृष्ण कीर्ती पडथा वाचक उद्धरती, श्रद्धेने जे श्रवण करते तेही तरतील भवसिंधू. पण ही भक्ती कळेल कशी? त्यालाच भागवत मध्ये एक जोड ओवी सांगतो. ती ओवी अशी आहे, सर्व त्यागाचे त्यागिले पण उद्धवा तुझ सांगितली खूण, समोर सांडून अभिमान हे मुख्य लक्षण संताचे. खरे साधूचे हे लक्षण आहे. भक्ती कशी करतो, कुठे राहतो, कसा राहतो हे बारकाईने पहा तरच समजेल. विठ्ठल विचारलं तू देवाचं दर्शन घेतलं का? तिने सांगितलं म्हणे पाहिला देव. कसं आहे? सावळा हे सावळा देवीला सावळा मंडळी वेळ संपलेला आहे बरं का? वेळ संपलेला आहे. मी आलो इथं, एक जण गाडीला आडवा झाला. त्यानं सांगितलं बाबा तुम्ही जे पारायण करता, जी भक्ती करता, देव कोणता? म्हटलं गोपाल कृष्ण. त्याने सांगितलं त्याला बायका किती होत्या? काय विचारलं? त्याला बायका किती होत्या? म्हटलं मला काही माहिती नाही, वन मी तपासही केला नाही. म्हटलं तू केला का? म्हणे मग 16,108 होत्या. म्हटलं कीर्तन ऐकायला मी समजून सांगतो, येते. मंडळी डोक्यातले बटाटे काढा. ह्याच गावामध्ये एक म्हातारा होता, प्रताप मामा होते ना, टाळकरी मंडळी. तो एक गवळण म्हणायचा. 4 जणी ध्यान धरती, 6 जणी बुजबुज करती, 8 जणी वाट पाती, सांग कुणाची ना देवा तुझी नामावळी किती गाऊ सांगणा. गवळण म्हणायचं. गवळण मोठी आहे पण पुढचं प्रमाण सांगतो. 18 जणी हिंडती राणी, 36 जणी निज मंदिरी, 72 जणी लागल्या झुरणी, सांग कुणाची ना देवा तुझी नामावळी किती गाव सांगना, किती गाव सांग देवा, किती गाव सांगना. हो ऐका, जनाबाई महाराजांची गवळण आहे. 4 जणी म्हणजे 4 वेद, 6 जणी म्हणजे 6 शास्त्र. अजून पुढे ऐका, 18 जणी हिंडती राणी, 18 जणी म्हणजे 18 पुराण, 36 जणी निज मंदिरी, 36 तत्वाचा मूळ हरी. झालं का लक्ष तुमचा? या शरीरामध्ये 16,108 नाड्या आहेत. किती आहेत? 16,108 नाड्या आहेत. नाड्या म्हणजे काय? त्या ती नाडी का ती नाडा म्हणू आपण. ती नाडी, नाडी म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे. या 16,000 स्त्रिया आहेत त्या नाड्या.
आणि 36 तत्वाचा मूळ हरी आहे. मूळ हरी हा आत्मा आहे. किती ठोके पडतात? 72 धनी लागल्या झुरणी, 72 ठोके पडतात. आणि त्यांचा म्हणजे हा आत्मा आहे आपला. म्हणून मंडळी ह्या शरीरावर ते रूपक आहे. भगवंताला खरी एकच पत्नी होती, लक्ष्मी होती. एवढंच टाळक्यात ठेवा ना. बाकीचे बोसकं कायला पाहता? देवाचं देवाचं बोसकं नका पाहू. आणि पायाचंच असेल मग माळकरी वा वाळकरी वा मग पा, असं नका पाहू. हे धुडकुजी महाराज पोहेकर सांगायचे, अरे उखडा जर चाळायचाच असेल ना, सोनाराचा चाळा म्हणे. नाही बाबा ना, उखडा नका चाळू म्हणे. कळतं ना तुम्हाला मी काय बोललो? उखडा चाळायचा असेल तर सोनाराचा चाळा, म्हणजे थोडंफार सोनं सापडेल. पण नाही बाबाचा जर उखडा चालला ना म्हणे, काय सापडते तिथं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वेळ संपलेला आहे. खादी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. मंडळी ते लांबवलं ना मग खूप लांबेल. खेळ खेळत बसले ही मंडळी ह्या टायमापर्यंत कालावू देणार नाही, अशी मंडळी. पाठा खूप आहे त्यांचा. पण आता वेळ संपलेला आहे, म्हणून आता आपण एक अभंग म्हणू काल्याचा. आता एकदा सगळ्यांनी भजन करा. विठोबा जय विरहित गोष्टी तरा न कराव्या, प्रेमवरे वैराग्याच्या युक्तेवर भराव्या, जेणेकरून अंतरी ठसावे मूर्ती हरीचे. हरीचे कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. संता घरची मर्यादा आहे. सगळ्यांनी टाळी वाजवा. विठ्ठल लागोनिया पाया विनवी तुम्हाला, लागोनिया पाया विनवी शिंकेला विले दुरी होतो तिघांचे मी वरी. तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून बळे. वाहती त्या धारा दोहीच्या कोपरा. तुका म्हणे हाती ठोका आधी कोणी ने दिय का. कोणीतरी जुना म्हातारा माणूस उठवा. पांडू पाटील दाम पाटील उठा. दोन्ही जण उठा. तुम्ही उठा. या या पाच पूर्ण करा. अशा फिरायला आहे. पटकन पटकन वेळ थोडा आहे. तिकडे तोंड करा बरं का. त्याचा फोटो यायला पाहिजे. तिकडे तोंड करा.
बोल बजरंग बली जय गोपाल कृष्ण भगवान की. उठून घ्या, उठून घ्या. गणती धरिता कृष्णा मनी अवघाती वाघो